दोघांची कामगिरी मात्र तगडी आहे। पहिल्यांदा फलंदाजी करताना आवी असेस संघाकडून राजाभाई टायगर्स संघाकडून धीरज यानं 31 धावा जमा केल्या होत्या। आपल्या खेळीच्या माध्यमातून 31 धावा जमा केल्यात। तर याच वेळी विशाल या गोलंदाजानं शेवटचं षटक हाताळताना 3 धावा देत 4 महत्त्वपूर्ण बळी मिळवले होते या, आणि त्यामध्ये हॅट्रिक आहे। या कारणास्तव अगदी महत्त्वपूर्ण षटक, काही धावांची आवश्यकता असताना ज्यानं महत्त्वपूर्ण षटक हाताळलं असा विशाल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी घोषित केला जातोय। मी विशाल याला या ठिकाणी आमंत्रित करतो। आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे। त्याचबरोबर आदरणीय श्री राजाभाई केणी यांना मी या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय। कुमार विशाल श्री राजाभाई केणी यांच्या शुभ हस्ते धन्यवाद विशाल, आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा। तर वळूया सामन्याकडे। दिव्यांश सुपरस्टार विपक्ष प्रथमेश 11, दिव्यांश सुपरस्टार विपक्ष प्रथमेश 11 या संघाकडून संदेश आणि पंकज अशी जोडी मैदानात आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे पंकज, आणि या चेंडूवर एक जोरदार अपील, मात्र हे अपील फेटाळलं जातंय। पंचांकडून हे अपील मात्र फेटाळलं जात आहे। प्रथमेश 11 या संघाकडून संदेश आणि पंकज अशी जोडी मैदानात आहे। पुढील चेंडू घेऊन पंकज आहे, आणि हा चेंडू मात्र पॉइंटच्या वरून खेचलाय, पायाचा आहे। डीप पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय। एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण। त्याचबरोबर तिसरी धाव पूर्ण करतात फलंदाज संदेश आणि पंकज। 3 धावा पूर्ण करतायत। या 3 धावांबरोबर संघाची धाव संख्या होते 4, बिनबाद 4। एक सावध सुरुवात, सुंदर सुरुवात। पंकज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय। समोर फलंदाज आहे पंकज। आता मात्र पंकज स्ट्राईकला, 8 धावा झाल्यात। ओके, यानंतर हा फटका मात्र फसला होता। या दरम्यान मात्र रनआउटची संधी, मात्र ही संधी हुकते फलंदाज। याबरोबरच पहिल्या षटकाची समाप्ती होते। या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या
तर मंचकावर आम्हाला अजून एक सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय श्री प्रदीप केणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरी मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळाच्या सदस्यांना मी विनंती करतोय की त्यांनी श्री प्रदीपभाई केणी यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. वळू या सामन्याकडे. मिथुन याचं षटक सुरू झालंय. मिथुन आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. समोर फलंदाज आहे संदेश आणि हा चेंडू मात्र बघायचा आहे. फटका फसलाय मात्र चेंडू हुलकावणी देतोय क्षेत्ररक्षकाला आणि त्याचबरोबर चेंडू पाठीमागे जातोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्री प्रदीप केणीजी यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी श्री हर्षल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते श्री प्रदीप केणीजी यांचं सन्मान करायचं आहे. या ठिकाणी मात्र एक सुंदर फटका स्क्वेअर लेग पंतांच्या मागे जातोय चेंडू आणि त्याचबरोबर 2 धावा तर प्राप्त झाल्यात. या 2 धावांवर समाधान मानावं लागते ते फलंदाजाला. धावसंख्या होते ती 21. मिथुन याच्या या षटकाची या ठिकाणी मात्र सांगता होते. या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, तिसरा चेंडू 2 धावा खर्च करून गेलाय. चौथ्या चेंडूवर मात्र चौकार आला होता. 5वा चेंडू पुन्हा 2 धावा, 6व्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा. याबरोबर या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्या त्या मिथुन यानं. तर पहिल्या षटकामध्ये पंकज यानं 9 धावा खर्च केल्या होत्या. याबरोबरच 2 षटकांअखेर संघाची धावसंख्या होती ती 21. बिनबाद 21. आतापर्यंत सकाळपासून झालेल्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये एकही गडी बाद न करता 21 धावा जमा करू शकलाय हा संघ. निश्चितच यशस्वी कामगिरी आतापर्यंत या संघाकडून झालेली आपल्याला पाहायला मिळते. तो संघ आहे प्रथमेश 11 आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे दिव्यांश सुपरस्टार. पाहायचं आहे दिव्यांश सुपरस्टार संघाकडून कोणता गोलंदाज येतोय, कोणता गोलंदाजावर विश्वास दाखवला जातोय आणि तो गोलंदाज आहे आदित्य. गोलंदाज आदित्य. तर फलंदाजीसाठी फलंदाज आहे संदेश आणि पंकज. स्ट्राईकला येतो पंकज, नॉन स्ट्राईकला येतो संदेश. या इनिंग मधील 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय आदित्य. एकवीस धावा, 12 चेंडू 21 धावा जमा झाल्या त्या प्रथमेश 11 या संघासमोर. आणि हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने येतोय. फाईन लेगला असलेला क्षेत्ररक्षक हा चेंडू यशस्वीरित्या हाताळतोय आणि त्याचबरोबर एका धावेवर समाधान मानायला भाग पाडतोय ते फलंदाज पंकज याला. एका धावेनं पंकज आपल्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. पंकज हा वैयक्तिक 5 धावांवर नाबाद आहे. तर त्याच वेळी संदेश ठाकूर हा फलंदाज मात्र 9 चेंडूंमध्ये 17 धावा जमा करू शकलाय. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो संदेश, गोलंदाज आहे तो आदित्य. स्लोवर वन अटेम्प्ट केला आणि या दरम्यान हा चेंडू मात्र हवाई फायर पाहतोय आणि त्याच वेळी सुंदर झेल. व्हॉट अ स्कॉट. प्रणीत आहे 24 नंबर प्रणीत. व्हॉट अ कॉट. एक्सलंट.
रणनीतनं झेल टिपलाय. त्याच वेळी संदेशची खेळी संपुष्टात आणली आहे. संदेश माघारी परततोय. संदेशनं आपल्या खेळीमध्ये वैयक्तिक 17 धावा जमा केल्या होत्या. 10 चेंडूंमध्ये 17 धावा करून संदेश माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज सज्ज झालाय. संजय घरात तर आदरणीय श्री प्रदीप केनीजी यांच्याकडून मंडळाला 1001 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. मंडळाचे सदस्य यांना मी या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी ही देणगी स्वीकारायची आहे. श्री प्रदीप जी केणी यांच्याकडून 1001 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. आणि हा चेंडू मात्र स्लोवर वन होता. मात्र या दरम्यान आणि फलंदाज बाद, झेल बाद, सुंदर झेल. तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये हा चेंडू यशस्वीरित्या गादड केलाय तर विकेट किपरनं आणि फलंदाजाला माघारी धाडलंय. फलंदाज बाद झालाय संजय. तेजस आलाय. तर आदित्यसाठी हॅट्रिक चेंडू असेल आणि हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू, वाईड चेंडू, गोलंदाजाच्या दृष्टीनं वाईड चेंडू, फलंदाजाच्या दृष्टीनं सुंदर चेंडू. कारण 1 धाव देऊन गेलाय. 1 धावेची भर पडली आहे. अजूनही आदित्यला हॅट्रिकची संधी आहे. पुन्हा एकदा स्लोअर वनचा प्रयत्न. या दरम्यान मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी आदित्य याची. आतापर्यंत 2 धावा खर्च करून 2 बळी त्यानं प्राप्त केलेत. असा आदित्य पुढील चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. आदित्य मेहनत करतोय आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी मात्र प्राप्त होते. लेग बाईज, थँक्यू. लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव प्राप्त होते ती. आणि या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 24. 2 बाद 24. आदित्य याची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर हा एक सुंदर चेंडू. आदित्याची यशस्वी गोलंदाजी, यशस्वी षटक या ठिकाणी मात्र समाप्त होत आहे. ज्या षटकामध्ये त्यानं 2 गडी बाद करत 3 धावा खर्च केल्यात असं यशस्वी षटक टाकलंय तो आदित्य आपलं षटक पूर्ण करतोय. संघासाठी लाभदायक असं हे षटक. प्रथमेश 11 या संघाकडून आतापर्यंत 3 षटकांची गोलंदाजी झाली आहे. निर्णायक 4थं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येईल ते पाहताना आपण पाहतोय आतापर्यंत झालेल्या या 3 षटकांमध्ये पंकजनं 9 धावा खर्च केल्या होत्या, मिथुननं 12 धावा खर्च केल्या होत्या. तर त्याच वेळी आदित्य हा 3 धावा खर्च करत 2 बळीही प्राप्त करतोय. आतापर्यंत दिव्यांश सुपरस्टार या संघाच्या 24 धावांमध्ये 2 गडी त्यांना गमवावे लागले आहेत. प्रथमेश 11 या संघानं प्रथमेश 11 हा संघ 24 धावांमध्ये 2 गडी त्यांचे माघारी परतलेत. आणि त्याच वेळी दिव्यांश सुपरस्टार या संघाकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. सुमित चिखली या संघाचा हा खेळाडू, चिखली गावचा खेळाडू सुमित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. पुन्हा एकदा स्लोअर वन अटेम्प्ट केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू बरोबर आपल्या षटकाला सुरुवात करतोय तो गोलंदाज सुमित.
फलंदाज आहे तेजस. आतापर्यंत 3 चेंडू खेळून त्यानं आपलं खातं उघडलं नाही असा तेजस फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा स्लोअर वन अटेम्प्ट केलाय आणि या दरम्यान मात्र लेग बिफोर विकेटची जोरदार अपील, मात्र लेग बाय स्वरूपात ही धाव जमा होतीये. अजूनही आपण पाहतोय तेजस याला मात्र खातं उघडण्यात अपयश आलंय, पण त्याच वेळेला पंकज हा स्ट्राईकला आलाय. पंकज 5 चेंडूंमध्ये 5 धावा जमा करू शकलाय असा पंकज. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. सुमित याची निर्धाव चेंडू टाकतोय. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं या चौथ्या षटकामध्ये. आपण पाहिलं आदित्यनं जी सुरुवात केली त्याच पावलांवर पाऊल टाकून सुमित चालला आहे आणि प्रथमेश 11 या संघाला मात्र अडचणीत आणतोय. यावेळेला सुंदर चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हा चेंडू मात्र पायाला लागून पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हाती येतोय. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूंचा भरणा या इनिंग मध्ये आपल्याला जास्त झालेला पाहायला मिळतोय. सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. फलंदाज आहे पंकज. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय आणि या दरम्यान 2 धावा प्राप्त होत आहेत त्या फलंदाज पंकज याला. 2 धावा प्राप्त होत आहेत त्या प्रथमेश 11 या संघाला. हळुवारपणे संत गतीनं धावा पुढे सरकल्यात. धावसंख्या झाली आहे 27. या इनिंगचा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो सुमित. तो खेळण्यासाठी सज्ज झालाय पंकज. शेवटचा चेंडू, सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. बघायचं आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सहजरित्या हा चेंडू हाताळतोय आणि याच दरम्यान 2 धावा मात्र वसूल केल्या जात आहेत त्या फलंदाजांच्या माध्यमातून. या दरम्यान मात्र तिसरी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद. अंततः तेजस हा 0 या धावसंख्येवर रनआउट स्वरूपात बाद होऊन परततोय. या इनिंगची समाप्ती होते. या इनिंगच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या होते ती 29. राज्य चालवलंय आता. जसं आमच्या या परिसरामध्ये प्रत्येकाच्या साठी राजाबाई केणी हे मार्गदर्शक ठरतात. राजाबाई केणी यांचं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या या प्रत्येक क्षेत्रामध्ये लाभतंय. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत या भागामध्ये बकासूर या नावाचं नाव, या बैलाचं नाव आता गाजताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर पुढील सामना असेल तर फलंदाजीला सुरुवात होण्या अगोदर या दोन्ही टीम साठी सांगू इच्छितो, मंजिल भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते अब क्या होगा, हौसले भी जिद्दी है. दोन्ही संघांचे हौसले या ठिकाणी बुलंद आहेत, जिद्दी आहेत. तू जिंकणार की मी जिंकणार, यामध्ये पहिली इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली आहे 29.
30 धावांचं आव्हान असेल, 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल ती दिव्यांश सुपरस्टार या संघाला. शिवनेरी विपक्ष IVSS, शिवनेरी स्पार्टन्स विपक्ष IVSS यापुढील होणारा सामना. तरी दोन्ही संघांच्या संघ नायकांनी कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय. तर सामन्याला सुरुवात झाली आहे, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, दुसरा चेंडू मात्र डॉट आलाय. पंकज गोलंदाजी मार्कवर, संजय आणि हा चेंडू मात्र पाहायचा आहे. या ठिकाणी मात्र धावाधाव पळापळ चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र माघारी पाठवलं जात आहे. आदित्य आणि सुनीत अशी जोडी मैदानात आहे. सुनीत स्ट्राईकला आहे तर आदित्य नॉन स्ट्राईक एंडला सामना करतोय संजय याचा. संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान हा पुन्हा एकदा सुंदर चेंडू खाली राहिलाय, परिणाम स्वरूप निर्धाव चेंडू. या षटकातील 4 चेंडू झालेत, 4 धावा 4 चेंडू. पुढील चेंडू घेऊन संजय सज्ज आहे, सामना करेल सुनीत. आणि हा चेंडू मात्र उंचारून आलाय, पाहायचंय सीमारेषा होईल का? नक्कीच सीमारेषा पार. दमदार षटकार. सहा धावा प्राप्त झाल्यात. या चेंडूवर धावसंख्या पोहोचते ती 10. पुढील चेंडू घेऊन संजय आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पॅडनं पुन्हा एकदा सेम 6 धावा. षटकार. धावा झाल्या त्या 16, बिनबाद 16. सुंदर धावसंख्या उभारली आहे. या दरम्यान संजय याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय तो सुनीत यानं. पहिला चेंडू सीमा पार चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर 6 धावा आणि 6वा चेंडू पुन्हा एकदा 6 धावा. याबरोबरच धावसंख्या होते ती 16. 30 धावांचं समोर आव्हान असताना पहिल्याच षटकामध्ये 16 धावा प्राप्त केल्या त्या सुनीत यानं, 16 धावा प्राप्त केल्या त्या दिव्यांश सुपरस्टार या संघानं. तर पुढील सामना मी जाहीर केला होता शिवनेरी विपक्ष IVSS. या दोन्ही संघांच्या संघ नायकांनी कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मंचकासमोर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तेजस.
आता मात्र 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 14 धावा. चेंडू जास्त धावा कमी. याला कारण आहे तो सुनीत. सुंदर 3 फटके आणले त्याने. सीमारेषा पार धाडले आणि हा चेंडू अगदी फास्ट. शोएब अख्तरची गोलंदाजी या दरम्यान आपल्याला आठवते. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी सुरू केली तेजस यानं. अगदी तेजोमय चेंडू टाकतोय. प्रखर चेंडू टाकतोय तेजस. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू फुल टच होता आणि या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर निश्चितच मिळवणार आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. संदेश होता क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू पहिल्याच प्रयत्नात पकडण्यामध्ये अपयशी ठरला. शिवनेरी स्पार्टन्स विपक्ष IVSS असा हा सामना. तर या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट प्राप्त होते या ठिकाणी. फलंदाज बाद झालाय. पुढील फलंदाज झालाय पंकज. पंकज आहे. दिव्यांश सुपरस्टार हा संघ 1.3 षटकांमध्ये 18 धावा जमा करू शकलाय. 1 बाद 18. आणि हा चेंडू मात्र सुंदर चेंडू. स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये हा चेंडू कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी या दरम्यान आपण पाहतोय तेजस याची. आतापर्यंतच्या 4 चेंडूंमध्ये एक बळी मिळवत त्यानं 2 धावा खर्च केल्यात. संजय तेजस गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. हा चेंडू कव्हरच्या दिशेने येतो आणि चौकार. चेंडू सीमारेषा पार करतोय. चौकार. 4 धावा. तर पुन्हा एकदा पाहायचा आणि या दरम्यान मात्र हा झेल. फलंदाज बाद. विकेट येते. दिव्यांश सुपरस्टार हा संघ मात्र 2 बाद 22 या धावसंख्येवर. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच तशी सोपी झाली आहे. याला कारण आहे पहिल्या षटकामध्ये गेलेल्या 16 धावा. या षटकामध्ये मात्र तेजस यानं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा खर्च केल्यात. मात्र महत्वपूर्ण असे 2 बळी त्यानं मिळवलेत. सुमित पाटील सनित 22 धावा. 6 चेंडूंमध्ये 16 धावा. नाबाद खेळतोय तर त्याला साथ करतोय सुमित. सुनीत आणि सुमित अशी जोडी मैदानात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. 1 धाव तर निश्चितच प्राप्त झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. मात्र या दरम्यान रनआउटची एक नामी संधी हुकली आहे. रनआउटची एक सुंदर संधी होती. मात्र ती संधी या ठिकाणी गमावून बसलेत क्षेत्ररक्षक. या दरम्यान 1 धाव मात्र प्राप्त झाली आहे. धावसंख्या होते ती 23. 2 बाद 23.
पुन्हा एकदा हा चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. एक धाव तर मिळालीच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. याबरोबरच संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 25. आता मात्र 5 धावांची आवश्यकता. काही चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. सुंदर गोलंदाजी. या दरम्यान निर्धाव चेंडू निश्चितच बळ देते ते गोलंदाजीला आणि या ठिकाणी मात्र फलंदाजामध्ये धडकी भरते. पुढील चेंडू काय असेल पाहण्याची संधी मिळेल ती प्रेक्षकांना. पाहायचं आहे सुमित आणि सुनीत अशी जोडी मैदानात आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मिस टाइम होतोय आणि या दरम्यान मात्र 1 धाव प्राप्त होते ती फलंदाजांना. फलंदाज सुमित आहे. आता मात्र स्ट्राईकला आलेला तो सुनीत. 7 चेंडू आणि 17 धावा जमा केल्यात त्या सुनीत यानं. पुन्हा एकदा जोरदार फटका. सुंदर फटका. 6 धावांकरता खणखणीत ड्राईव्ह षटकार आणि याबरोबरच हा सामना विजयी ठरतोय.